जेनेरिक औषधं म्हणजेच प्रजातीय औषधं आता सगळीकडे प्रचलित आहेत आणि ही औषधं बनवणारी देशातील एक आघाडीची कंपनी आहे अजंता फार्मा. जून 2025 तिमाहीतली कंपनीची निव्वळ विक्रीच 1342 कोटी रुपयांची होती. पण कंपनीची ही जी यशोगाथा दिसत आहे ती अगदी अलीकडची आहे. एकेकाळी म्हणजे 2001 मध्ये कंपनीला 1 कोटी रुपयांचा तोटा झालेला होता आणि कंपनीवर कर्ज होतं 130 कोटी रुपयांचं. अगरवाल कुटुंबाची पुढची पिढी योगेश आणि राजेश अगरवाल यांनी रणनीती बदलून कंपनीला हे चांगले दिवस आणले. एका परीनं आधीच्या पिढीनं केलेल्या चुकाच या नवीन पिढीनं सुधारल्या आणि त्यातूनच अजंता फार्माचा नवीन प्रवास सुरू झाला. तो कसा ते आज पाहूया. 1990च्या दशकात 30+ नावाची एक पुरुषांसाठी बनवलेली ऊर्जावर्धक गोळी मिळायची. तिशीतल्या तरुणांची शारीरिक ताकद वाढवणारी आणि जीवनसत्व पोषक द्रव्य देणारी ही गोळी होती. सिने अभिनेते जितेंद्र तिची जाहिरात करायचे. अजंता फार्मा कंपनीची ही बेस्ट सेलिंग म्हणजे सर्वाधिक खपाची औषधी गोळी होती. 1973 साली मन्नालाल पुरुषोत्तम आणि मधुसूदन अगरवाल यांनी स्थापन केलेली ही फार्मा कंपनी अजंता फार्मा. ते काही OTT ड्रग्ज आणि इतरही औषधं बनवायचे आणि त्यात खास करून सरकारी आरोग्य यंत्रणेला पुरवली जाणारी औषधं होती. पण 2000 सालापर्यंत भारतीय फार्मा उद्योगाची उलाढाल 32 अब्ज अमेरिकन डॉलरची होती आणि यात सन फार्मा, डॉक्टर रेडीज, रॅनबॅक्सी अशा मोठ्या खेळाडूंचा समावेश होता. त्यांच्यासारखीच औषधं बनवणाऱ्या अजंता फार्माची वेगळी ओळख मग निर्माण होणार कशी? त्यातच बरीचशी औषधांची बाजारपेठ ही जनरल प्रॅक्टिशनरकडे केल्या जाणाऱ्या विपणनावर अवलंबून होती आणि अजंता फार्माकडे असे फक्त 300 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जोडलेले होते. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. कंपनीची विक्री दिवसेंदिवस कमी होत गेली आणि मग वर म्हटल्याप्रमाणे कंपनी 130 कोटी रुपयांच्या तोट्यात गेली. अगरवाल बंधू आहे तसाच कंपनीचा गाडा हाकत होते आणि इतक्यात कंपनीत प्रवेश झाला मन्नालाल अगरवाल यांची 2 मुलं राजेश आणि योगेश यांचा. कंपनीची तेव्हाची अवस्था बघून 39 वर्षीय राजेश यांना सुरुवातीला धक्काच बसला होता. ते 2000चं साल होतं आणि राजेश म्हणतात, मी अमेरिकेत शिकून आलो होतो, तिथेच चांगली नोकरीही करू शकलो असतो, पण अशा वेळी इथे मी का आलो असंच मला सुरुवातीला वाटायचं. कंपनीची अवस्था अतिशय वाईट होती. मी व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झालो, पण इथून बाहेर पडावं असं मला स्वतःलाच वाटायचं. मग इतर कर्मचाऱ्यांचं काय? काहीतरी बदल करायला हवा होता. सुरुवातीच्या अवस्थेनंतर राजेश यांनी आपला मोठा भाऊ योगेशच्या साथीनं सगळं बदलायचं ठरवलं आणि त्यासाठी पहिला बदल त्यांनी केला तो कंपनीत संशोधन व विकास यंत्रणा उभी करण्याचा. बाजारपेठेत इतरांसारखेच एक होण्यात अर्थ नव्हता. काहीतरी वेगळं करायला हवं होतं आणि त्यासाठी राजेश यांना हा विभाग हवा होता. त्यासाठी वडील आणि 2 काका यांचं मन वळवणं सोपं नव्हतं. पण आधुनिक पद्धतीचं एक सादरीकरण त्यांनी तयार केलं आणि हॉटेल ताजमध्ये एक बैठक बोलावून 1.5 तासांचं हे सादरीकरण सगळ्यांसमोर सादर केलं. कंपनीला नाविन्यता आणि आधुनिकतेची गरज आहे हे इतरांना पटवून दिलं आणि बँकांकडून स्वतःच्या जोखमीवर कर्ज उचलून संशोधन आणि विकास विभाग उभा केला. या विभागाचं मुख्य काम होतं बाजारपेठ आणि काळाची गरज ओळखून नवीन औषधं तयार करण्याचं. बाजारपेठेत वेगळं उठून दिसावं यासाठी काय करायचं हे व्यवस्थापनाला हा विभाग सुचवणार होता आणि मग दोघांनी मिळून एक योजना तयार केली. कंपनी आता जेनेरिक म्हणजेच प्रजातीय औषधांवर लक्ष केंद्रित करणार होती. प्रजातीय औषधं म्हणजे अशी औषधं ज्यांच्यातील घटक हे सारखेच असतात, म्हणजे पेटंट मिळवलेल्या इतर औषधांसारखे. गुणवत्ता आणि दर्जाच्या बाबतीतही ही औषधं इतर पेटंट मिळालेल्या औषधांसारखीच असतात. शरीरात औषधांचं शोषणही सारख्याच पद्धतीने होतं. पण मोठ्या कंपन्यांचं पेटंट संपलं की मग इतर कंपन्या जेनेरिक औषधं तयार करू शकतात. आता अजंतानं ठरवलं ही बाजारपेठ पालथी घालायचं आणि ही रणनीती चांगलीच यशस्वी ठरली. राजेश आणि योगेश यांनी एकेकाळी कंपनी हातात घेतली तेव्हा मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर होता 24 रुपयांवर आणि तोच आता तब्बल 2400 रुपयांच्या घरात पोहोचलाय.
भारताबरोबरच अमेरिकन बाजारपेठेपर्यंत कंपनीनं मजल मारली आहे आणि बराचसा महसूल अमेरिकेतूनच येतोय। याशिवाय आणखी 35 देशांमध्ये कंपनीची औषधं जातात आणि कंपनीच्या आर्थिक स्थितीत यामुळे खूपच फरक पडलाय। कंपनीची एकूण मालमत्ता 42 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे, तर निव्वळ महसूल 1303 कोटी रुपयांवर गेलाय। एकेकाळी अगरवाल बंधू आपली कंपनी विकून कर्जातून मोकळ होण्याचा विचार करत होते आणि आता कंपनी बाहेर खरेदीदारांची रांग लागली आहे, पण योगेश आणि राजेश यांना अगदी देशांतर्गत उद्योगही विकायचा नाहीये। अशी आहे अजंता फार्माची कहाणी। तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आणखी कुठल्या कंपनीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कळवा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।